तू कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पुन्हा एक बार आपल्या सर्वांचं आजच्या असणाऱ्या ऑनलाईन भक्तीमध्ये अलायन्स मराठी चर्च भुसावळ या मंडळीतर्फे मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या आपण आजच्या असणाऱ्या या ऑनलाईन भक्तीला, पूर्वाच्या भक्तीला आपण सुरुवात करू. सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान त्या सर्व समर्थ परमेश्वराला देऊ. स्तोत्रकर्ता स्तोत्र 95 मध्ये नेहमीप्रमाणे म्हणतो, तो म्हणतो की या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थळे आहेत, पर्वतांची उंच शिखरे ही त्याचीच आहे. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमी ही त्याच्याच हाताने घडवली गेली. याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. या आपण आपले डोळे झाकूया आणि प्रार्थना करू. प्रभुदेव बाप्पा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान देवबापा आम्ही तुला देतो, यासाठी की स्तवनामध्ये बसणारा तू आमचा जिवंत देवबाप आहेस. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, राजेश्वर केवळ तूच आहेस. सूर्याच्या उगवतीपासून ते मावळतीपर्यंत केवळ तुझं नाव स्तवनीय आहे प्रभू. आणि म्हणून जिवंत देवबापा आम्ही आहोत, जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येतो. कारण देवबापा तू आमची काळजी घेतोस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करतोस. तो आम्हाला तुझ्या आशीर्वादाने युक्त करतोस जिवंत देवबापा. आणि म्हणून जिवंत देवबापा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येतो. आणि आजची असणारी ही प्रभू गृह उपासना तुझ्या हातामध्ये समर्पित करत असताना आमची प्रार्थना आहे जिवंत देवबापा की आजची असणारी उपासना, आजची असणारी गृहभक्ती आम्हा प्रत्येकासाठी येशूच्या नावामध्ये आशीर्वादाची तू कर. आणि हो दे जिवंत देवबापा की पुन्हा एक वार तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आजच्या या भक्तीच्या द्वारे आम्ही घ्यावा, अशी दया आणि कृपा होणारा तो आमचा जिवंत देवबाप तू. प्रभू देवबापा आम्ही प्रार्थना करतो की आज होणारी प्रत्येक बाप येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. ज्या ज्या घरामध्ये तुझी उपासना आज होत आहे, ती प्रत्येक उपासना देवबापा आशीर्वादाची करणारा जिवंत देवबाप तू आणि तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून घे. इथून पुढची सर्व वेळ देवबापा तुझ्या गौरवशाली हातामध्ये समर्पित करत धन्यवाद दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काल शनिवारी आपल्या व्हॉट्सअपवर जी उपासनेची मार्गदर्शिका किंवा ज्याला आपण वर्शिप ऑर्डर म्हणतो ती आपल्याकडे आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आजच्या असणारा मननाचा असणारा जो शास्त्र भाग आहे तो आहे थेसलोनिकरास याचं पहिलं पत्र आणि त्याचा तिसरा संपूर्ण अध्याय जो आहे त्याच्यावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. मागील 2 आठवड्यापूर्वी आपण थेसलोनिच्या मंडळीकडे किंवा पहिल्या पत्राकडे बघायला आपण सुरुवात केली. उपकार स्तुतीचा प्रभुवार म्हणून आपण त्या ठिकाणी सेलिब्रेट केला. यावेळेस या प्रभुवारी आपण पुन्हा एक वार थेसलोनिच्या मंडळीकडे तिसऱ्या अध्यायाकडे आपण लक्ष देणार आहोत. पहिला आणि दुसरा अध्याय जो आहे याच्यातला जो सेंट्रल थॉट आहे किंवा मूळ विचार जो आहे तो विचार घेऊन आपण त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून मंडळीचा घटक ह्या नात्याने माझी एकमेकांसाठी काय जबाबदारी असावी ह्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं. आणि मग आम्ही कसं प्रार्थनेमध्ये एकमेकांचं स्मरण करणं गरजेचं आहे, कसं एकमेकांना उचलून धरणं गरजेचं आहे, आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. संत पाऊल की जो फिलिपे येथून अखाया ते जात आहे आणि या दुसऱ्या मिशनरीच्या दरम्यान थेसलोनिच्या मंडळीकडं तो तिमोथेला पाठवतो एक विचार घेऊन की ज्या मंडळीमध्ये त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन काम केलं, ज्या मंडळीमध्ये इनिशियल लेवलला इनिशियल स्टेजला ज्यावेळेस संत पाऊलाने त्या ठिकाणी काम केलं आणि काही गोष्टी झाल्या की ज्या संत पाऊल आणि त्याच्या असणाऱ्या लोकांबरोबर की जे ख्रिस्ताकडे आकर्षित होते त्यांच्याबरोबर अतिशय कठीण झाल्या. आम्ही प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आणि थेसलोनिच्या असणाऱ्या त्या पत्रामध्ये जर आम्ही बारकाईनं वाचलं तर आम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे की या संत पाऊलाला इच्छा असताना सुद्धा बरीचशी अडखळणं थेसलोनिच्या असणाऱ्या मंडळीमध्ये जाण्यासाठी होत होती. त्याचं एक कारण असं आहे की जर आम्ही प्रेषितांच्या कृत्यांमध्ये
जर 20व्या अध्यायामध्ये आणि 29 ते 32 पर्यंत जर बघितलं आणि त्याच्यानंतर जर आम्ही प्रेषितांची कृत्याचा 17वा अध्याय जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये आम्हाला बारकाईने हे जाणून येतं की त्या ठिकाणी संत पौलाला त्या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव केलेला आहे यासाठी की कुठल्याही प्रकारे देवाच्या एकुलत्या एक पुत्राची सुवार्ता या थेसलोनिकामध्ये पसरू नये। पण ज्या वेळेस ऑलरेडी दुसऱ्या मिशनरी फेरीच्या वेळेस ज्या वेळेस ह्या असणाऱ्या थेसलोनिकामध्ये ज्या वेळेस जाऊन संत पौलाने मंडळी रोपणाची सेवा केली त्या ठिकाणी ऑलरेडी जी मंडळी आता एस्टॅब्लिश झालेली आहे या मंडळीकडं आता परत एकदा लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून तो तिमोथेला त्या ठिकाणी पाठवतो आणि तिमोथेला पाठवत असताना त्याच्याकडून जे रिपोर्ट संत पौलाकडे आलेले त्या रिपोर्टनुसार किंवा त्या असणाऱ्या अहवालानुसार संत पौल अतिशय आनंदित होतो की जी गोष्ट त्याला वाटत होती जी रिस्क त्याला या मंडळीच्या संबंधामध्ये वाटत होती की नाही कदाचित ही मंडळी जी आहे ती पुन्हा एकदा विश्वासामधून भरकटेल ही मंडळी जी आहे ती पुन्हा एकदा या मंडळीच्या संगती काहीतरी विक्षिप्त होईल त्या ठिकाणी मंडळीचा छळ होईल आणि या सर्व गोष्टींची गोळाबेरीज ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये असते संत पौलाला तो संत तिमोथेला त्या ठिकाणी तो पाठवतो तिमोथेय की जो एक तरुण बाळक आहे या सेवकाला त्या मंडळीमध्ये तो पाठवतो आणि त्याच्याकडून आलेल्या अहवालानुसार हा या मंडळीसाठी आनंद करतो जय जयकार करतो देवाचा गौरव करतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो ज्या वेळेस आम्ही आता ह्या असणाऱ्या मंडळीकडे ज्या वेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आम्हाला थोडंसं विचार करणं गरजेचं आहे की अध्याय 3 जो आहे हा अध्याय 3 एका पाळकाचं एका समर्पित सेवकाचं मंडळीविषयीचं असणारं जे मन आहे त्याच्याविषयी या ठिकाणी बोललेलं आहे। एक समर्पित सेवकाची किंवा एका समर्पित पाळकाची मंडळीसाठी काय मानसिकता असते मंडळीसाठी काय विचार असतात मंडळीसाठी काय तळमळ असते मंडळीविषयी तो काय करायला त्या ठिकाणी तयार होतो। जरी अनेक नैराश्याच्या गोष्टी आहेत अनेक डिस्करेजमेंट आहेत अनेक डॉमिनेटिंग गोष्टी त्या ठिकाणी आहेत तरी पण ह्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी बगल देता या सर्व गोष्टींना बाजूला ठेवत एक समर्पित सेवक आपल्याला दिलेली जी मंडळी आहे किंवा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तानं जो रम्य कळप दिलेला आहे या कळपाची निगा राखण्यासाठी या कळपाला योग्य प्रकारे आत्मिक जीवनामध्ये सबल करण्यासाठी एक सेवक काय करू शकतो हे या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। हा 3रा अध्याय एका पाळकाचं किंवा एका सेवकाचं असणारं जणू काय मन त्या ठिकाणी ठेवलेलं आणि म्हणून थेसलोनिकच्या असणाऱ्या पहिल्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस संत पौल त्याच्या एका विश्वासू लेकराकडे एक जबाबदारी सोपवतो आणि त्या जबाबदारीनुसार त्या ठिकाणी जे लिखाण केलं गेलं देवाच्या आत्म्याने जे लिखाण केलं गेलं ते अतिशय सुंदर आहे। जॉन मॅकऑर्थर त्यांच्या एका लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतात किंवा त्यांच्या एका कॉमेंट्रीमध्ये म्हणत असताना म्हणतात की एक विश्वासू आणि सच्चा पाळक किंवा सेवक तो आहे की जो आपलं मन किंवा हृदय स्वतःच्या उन्नतीकडे स्वतःच्या सन्मानाकडे किंवा स्वार्थीपणानं तो कधीच वागत नाही। उलट तो पाळक किंवा तो सेवक आपल्या मंडळीला आत्मिक रीतीने कसे मजबूत करता येईल ह्याकडे लक्ष देतो। तो मंडळीसाठी छळ सहन करतो तो मंडळीसाठी अपमान सहन करतो तो मंडळीसाठी क्लेश सहन करतो तो स्वतः अपमानित होतो त्याचं कुटुंब वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींमधून जातं तरीही आपल्याला दिलेल्या त्या रम्य कळपावर आपल्याला दिलेल्या त्या मंडळीवर तो ख्रिस्त केंद्रित प्रीतीच करत राहतो। आणि त्याचं उदाहरण देत असताना 2 कोरिंथियाचा 12वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये 2 कोरिंथियाचा 2रा अध्याय 12 ते 13 वचनामध्ये 2 कोरिंथियाचा 11वा अध्याय 28 आणि 29व्या वचनामध्ये संत पौलाची असणारी मंडळी प्रतीची असणारी मानसिकता मंडळी प्रती असणारं जे प्रेम आहे तो त्या ठिकाणी दिसून येतं। प्रिय बंधू आणि भगिनींनो या असणाऱ्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला बारकाईनं बघणं गरजेचं आहे की हा 3रा अध्याय नेमका आम्हाला शिकवतो काय। अनेक वेळेस आम्ही
आम्ही वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे, वेगवेगळ्या विषयांच्या द्वारे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सेवकाचं मन मंडळी प्रती काय आहे आणि आपलं मन मंडळी प्रती कसं राहावं हे थोडंसं आज शिकूया. कारण अनेक वेळेस आम्ही सेवकांना ग्रांटेड घेत राहतो. अनेक वेळेस आम्ही सेवकांना आम्ही वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट देऊ लागतो. अनेक वेळेस सेवकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आहे की अरे ह्याला कुठंच काही जमत नव्हतं म्हणून हा पाळकाच्या ट्रेनिंगला गेला, ह्याला कुठंच काही जमत नव्हतं म्हणून हा त्या ठिकाणी या सेवेमध्ये आला. संत पौल की जो गमालियलच्या हाताखाली शिकलेलं व्यक्तिमत्व आहे, संत पौल की ज्याच्याकडे असणाऱ्या गोष्टी या मातब्बर आहेत, संत पौलाकडे असणारं ज्ञान हे अफाट आहे, संत पौलाकडे असणारे दृष्टांत हे अगणित आहेत, संत पौलाकडे असणारी जी ख्रिस्त केंद्रित विचारधारा आहे ही अतिशय प्रगल्भ आहे. आणि म्हणून संत पौलाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, तिमोथेच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, त्यावेळेस तिमोथेविषयी तर प्रेषितांच्या कृत्याच्या 17व्या अध्यायामध्ये तर त्या ठिकाणी लिहिलेले तिमोथेचा बाप किंवा तिमोथेचे वडील हे हेलेनी होते, पण ह्या असणाऱ्या तिमोथेचं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या लोकॅलिटीमध्ये किंवा त्या असणाऱ्या समाजामध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी चांगल्या दृष्टिकोनातून घेतलं जायचं, त्याचं नाव लौकिक त्या ठिकाणी होतं. आणि असं हे व्यक्तिमत्व संत पौलाच्या त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मध्ये येतं आणि संत पौल या तिमोथेचा उपयोग एक वेगळ्या स्तरावर मंडळीसाठी तो करून घेतो. संत पौलाची आणि तिमोथेची असणारी जी कनेक्टिव्हिटी आहे ती फार निराळी आहे, ती फार सुंदर आहे. पुढे आल्यानंतर आपण बघणार आहोत की एक मंडळी म्हणून ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आम्हाला काही गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. सेवकाचं असणारं जे त्यागमय जीवन आहे, सेवकाच्या जीवनामध्ये जो इतरांप्रती स्नेहभाव आहे, सेवकाच्या जीवनामध्ये इतरांप्रती जे कंपॅशन आहे, जो कळवळा आहे, आम्हाला त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. संत पौल अतिशय कळवळ्यानं, अतिशय प्रीतीनं, अतिशय सन्मानानं हे पत्र हा 3रा अध्याय त्या ठिकाणी लिहितो. मंडळीविषयी असणारा विचार तो त्या ठिकाणी, आपलं मन तो त्या ठिकाणी प्रगट करते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौलाच्या इच्छेकडे जर आम्ही बघत राहिलो त्या ठिकाणी आम्हाला समजून येतं. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायाचं पहिलं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणतो की आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले. आता नीट लक्षात घ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, थेसलोनिकरांच्या ह्या पहिल्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये संत पौल एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणतो की आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले. मी मगाशी जो वृत्तांत तुम्हाला सांगितला किंवा मगाशी जो इतिहास थोडक्यामध्ये मी सांगितला की त्यांना दम धरवेना आणि त्यांना मागं राहावं लागलं, एकटंच मागं राहावं लागलं. आणि त्याचा जर अर्थ जर आम्ही घेतला तर हे असं आहे की त्यांना त्या ठिकाणी मागं थांबावं लागलं. त्यांना त्या ठिकाणी इच्छा नसताना त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागलं. कारण हेच आहे की या मंडळीमध्ये किंवा या थेसलोनिकाच्या ठिकाणी येण्यास त्यांना मज्जाव करण्यात आलेला होता. अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. आणि म्हणून संत पौल आता एक महत्त्वाची गोष्ट करतो आणि ती म्हणजे संत पौल हा अथेनेमध्येच थांबलेला आहे. त्या ठिकाणी वास्तविक पाहता जर तुम्ही बारकाईने जर पवित्र शास्त्राचा आणि प्रेषितांच्या कृत्यांचा जर अभ्यास केला तर संत पौल अथेनेमध्ये तिमोथेबरोबर आणि सिलाबरोबर गेलेला आहे. पण आता ज्या वेळेस आम्ही 2ऱ्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस त्या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव तो त्या ठिकाणी बारकाईने घेतो. तो 2ऱ्या वचनामध्ये म्हणत असताना म्हणतो, आणि आम्ही आपला बंधू तिमोथेय ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी आता संत पौल
तिमोथी आणि सिला यांच्या संगती अथेनेमध्ये आहेत आणि अथेनेमध्ये असताना त्या ठिकाणी हे मागे राहिलेले आहेत. मागे राहिलेले असताना आता संत पाऊल एक महत्त्वाचा डिसिजन घेत आहे, एक महत्त्वाचा निर्णय तो या थेसलोनिच्या मंडळीसाठी घेत आहे. त्याला तर स्वतःहून त्या ठिकाणी जाता येत नाही, सैतानाची बरीच अडखळण त्या ठिकाणी होते असं मागच्या असणाऱ्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि अशा सगळ्या गोष्टी असताना दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी तो या मंडळीसाठी अप्रिशिएट ज्या गोष्टी करतो त्या तो म्हणतो, कारण तुम्ही आमचं गौरव व आमचा आनंद आहात. जरी कठीणता आहे, जरी नैराश्य आहे, जरी मला त्या ठिकाणी येता येत नाही, सैतानाची बरीचशी त्या ठिकाणी अडखळणं आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी फ्लक्च्युएटेड आहेत, तरीही मी मागे राहणे पसंत करतो. जरी मला त्या ठिकाणी येता येत नाही, तरीही मी तुमच्यासाठी एक सोय करतो की माझ्या विश्वासातलं जे लेकरू आहे, तिमोथीच्या पहिल्या पत्रामध्ये दुसऱ्या पत्रामध्ये संत पौल तिमोथीला स्वतः त्या ठिकाणी विश्वासातलं खरं लेकरू त्या ठिकाणी असं संबोधन करतो. आता ज्याच्यावर पौलाची पूर्णपणे विश्वास आहे, ज्या लेकराकडे तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे, त्या आत्मिक लेकराला, त्या तिमोथीला आता संत पौल या मंडळीमध्ये तो पाठवते. उद्देश हा आहे की या मंडळीला अजून विश्वासामध्ये स्थिर करावं. एवढंच केवळ नाही तर त्यांच्यामध्ये असणारा जो विश्वास आहे त्या विश्वासामध्ये अजून त्यांच्या वृद्धीसाठी त्यानं त्या ठिकाणी बोध करावा, योग्य प्रकारचं मार्गदर्शन करावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे बारकाईनं नीट समजून घेणं गरजेचं आहे. जरी एका या संत पौलाला त्या ठिकाणी जाता येत नाही, संत पौलाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकली किंवा फिजिकली त्या ठिकाणी प्रेझेंट राहता येत नाही, तरी पण आपल्या संगती असणाऱ्या त्या विश्वासू दासाला, विश्वासू सेवकाला या मंडळीमध्ये पाठवण्याचं प्रयोजन त्या ठिकाणी संत पौल स्वतः करत आहे. आणि म्हणून तो म्हणतो, आणि आम्ही आपला बंधू तिमोथी ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक याला यासाठी पाठवले की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी आम्हाला दिसून येते. एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे, आणि ती महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक समर्पित सेवक जो आहे, एक समर्पित पाळक जो आहे, तो आपल्या मंडळीसाठी दुसऱ्या नेतृत्वाच्या साखळीचं प्रयोजन करतो. दुसरी नेतृत्वाची साखळी कशी तयार होईल मंडळीमध्ये याच्याकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि म्हणून मंडळीमध्ये सेकंड लाईन लीडरशिप जी आहे ही डेव्हलप होणं अतिशय गरजेचं आहे. सेकंड लाईन लीडरशिप डेव्हलपमेंट. आणि म्हणून संत पौलाला जरी वास्तविकतेमध्ये त्या ठिकाणी जाता येत नसेल, संत पौलाला त्या ठिकाणी वास्तविकतेमध्ये फिजिकली जरी त्या ठिकाणी जाता येत नसेल, तरी पण या मंडळीची आत्मिक रीतीने काळजी कशी घेता येईल, आत्मिक रीतीने या मंडळीला कसं सबलीकरण देता येईल, आत्मिक रीतीने या मंडळीकडे असणाऱ्या विश्वासामध्ये अजून त्यांना स्थिर आणि दृढमूल कसं करता येईल याकडे तो त्याचं कॉन्सन्ट्रेशन करत आहे. आणि त्यासाठी एका देवाच्या सेवकाला, एका तरुण पाळकाला या मंडळीमध्ये तो पाठवते. सेकंड लाईन लीडरशिप. आणि म्हणून एक समर्पित सेवक जो आहे, एक समर्पित पाळक जो आहे, तो आपल्या मंडळीच्या नेतृत्वाची दुसरी साखळी तयार करण्याकडे त्या ठिकाणी तो विचार करत राहतो आणि त्यासाठी तो कष्ट घेत राहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही अतिशय कठीण गोष्ट आहे, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की अनेक मंडळांमध्ये सेकंड लाईन लीडरशिप तयार तर होत आहे, सेकंड लाईन लीडरशिप बनत तर आहे, पण त्यांचा असणारं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यांच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या क्राइस्ट सेंटर्ड नसून या सेल्फ सेंटर्ड आहे. अनेक मंडळांमध्ये जी लीडरशिप तयार होते ही जगित दृष्टिकोनातून तयार होत आहे. सॉरी टू से बट इट्स अ फॅक्ट. अनेक मंडळांमध्ये दुसऱ्या असणारी जी साखळी आहे, नेतृत्वाची जी साखळी आहे, ही तयार होत असताना आम्हाला दिसत नाहीये.
अनेक मंडळांची दुरावस्था का होत आहे? कारण एक नेतृत्वाची पिढी संपल्यानंतर दुसऱ्या नेतृत्वाची जी पिढी तयार होत आहे, ही पिढी ही ख्रिस्त केंद्रित नसून ही स्वकेंद्रित आहे. जगिकतेकडे त्यांची मानसिकता जास्त आहे. जगिक कृती मंडळीमध्ये कशी होईल ही मानसिकता अनेक नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी ख्रिस्त केंद्रित मंडळीमध्ये होणं गरजेचं आहे त्या गोष्टी आता मंडळांमध्ये ख्रिस्त केंद्रित होत असताना आम्हाला दिसत नाही. आणि होतं काय की सेकंड लाईन लीडरशिपच्या या अभावामुळे मंडळीचा उद्देश आणि मंडळीचं अस्तित्व याला तडा जात असताना आम्हाला दिसत आहे. अनेक ठिकाणी ज्या वेळेस म्युझिशियन्स आहेत त्याच्यानंतरची दुसरी पिढी म्युझिशियनसाठी तयार होत नाही. ज्या ठिकाणी आता एक पाळक ज्या वेळेस त्या मंडळीमध्ये आता वृद्ध झालेला आहे, आता त्याला रिटायर करणं गरजेचं आहे, आता त्याला विसावा देणं गरजेचं आहे, अशा वेळेस मंडळांना पाळक मिळत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अतिशय कठीण दुरावस्था मंडळांची होत आहे. जी लीडरशिप मंडळांना आता सध्या मिळत आहे ती किती ख्रिस्त केंद्रित आहे याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून एक समर्पित पाळक जो आहे, एक समर्पित सेवक जो आहे, तो आपल्या मंडळीला दुसरं नेतृत्व, सेकंड लाईन लीडरशिप कशी डेव्हलप करता येईल, सेकंड लाईन लीडरशिप कशी देता येईल याकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर बघितलं तर आम्हाला जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये अशा प्रकारचे जवळजवळ 3 प्रामुख्याने उदाहरणं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात की जी उदाहरणं आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची. जर आम्ही जुन्या करारामध्ये निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये जर आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला यहोशवा दिसतो. यहोशवाचा पहिलाच वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. मोशेने यहोशवाच्या जीवनामध्ये सेवेविषयीचं असणारं मन बघितलं. मोशेच्या द्वारे यहोशवाच्या जीवनामध्ये मोशेनं त्याच्या अंगी असणारं नेतृत्वाचं कौशल्य त्या ठिकाणी बघितलं आणि मोशेने यहोशवाला तयार केलं. यहोशवा हा मोशेची असणारी लीडरशिप तो पाहत राहिला. मोशेनं कशा प्रकारे त्या ठिकाणी इस्रायल लोकांसंगती काम केलं, कसं तो देवाची वाणी ऐकत होता आणि त्या लोकांना त्या देवाच्या वाणीकडे तो आकर्षित करत होता, देवाची वाणी तो कशी विदित करत होता, या सर्व गोष्टी यहोशवाने त्या ठिकाणी अनुभवल्या होत्या. काय झालं, यहोशवाच्या ग्रंथामध्ये आम्ही हे बघतो की देवानं त्या मोशेच्या नंतर जर धुरा कोणाच्या हातामध्ये दिली तर ती यहोशवाच्या हातामध्ये दिली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मोशेनं यहोशवाला तयार केलं. त्याच्यानंतर पहिले राजे याचा 19वा अध्याय 19 ते 21व्या वचनामध्ये आम्ही एलिया आणि एलिशा बघतो. एलिया की ज्या वेळेस त्या ठिकाणी तो बघतो की 12 जोते घेऊन ह्या ठिकाणी तो अलिशा त्या ठिकाणी नांगरत आहे आणि 12व्या जोताच्या संगती तो स्वतः त्या ठिकाणी नांगरणी करत आहे. त्या ठिकाणी एलिया जातो आणि आपला झगा त्याच्यावर टाकतो. परिणाम काय होतो, अलिशा त्याच्याबरोबर निघतो, आपल्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ठेवतो आणि अलिशा या एलिया संगती सेवा कार्यासाठी सुरुवात करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एलिया आणि अलिशाची जोडी आम्हाला त्या ठिकाणी दिसते की एलियाने सेकंड लाईन लीडरशिप मध्ये या अलिशाला त्या ठिकाणी तयार केलं. मोशेने यहोशवाला तयार केलं. नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, नवीन करारामध्ये आल्यानंतर आम्हाला प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि पहिल्या 3 वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की पौल आणि तिमोथेय या दोघांचं नाव आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. पौल आणि तिमोथेयाला देवाच्या वचनामध्ये, देवाच्या सेवा कार्यामध्ये तयार केलं आणि इतकं तयार केलं, तो म्हणतो तिमोथेयाच्या पत्रामध्ये की माझ्या विश्वासातलं खरं लेकरू तिमोथेय जणू पौलाचं ख्रिस्त केंद्रित असणारं मन जाणणारा तो त्या ठिकाणी होता.
आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एवढंच केवळ नाही, चौथं उदाहरण आम्ही स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं घेऊ शकतो की त्या ठिकाणी त्याने 12 शिष्यांना त्या ठिकाणी सेकंड लाईन लीडरशिप साठी तयार केलं. या 12 लोकांनी अख्ख्या संपूर्ण विश्वासी आणि जगाची त्या ठिकाणी उलटापालट केली. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन ते पोहोचले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सेकंड लाईन लीडरशिप डेव्हलप करणं, एक सच्चा आणि एक समर्पित सेवक जो आहे तो आपल्या मंडळीसाठी सेकंड लाईन लीडरशिप तयार करतो. मी स्वतः माझ्या मंडळीचा विचार करतो की काय प्रभू, मी सेकंड लाईन लीडरशिप तयार करत आहे. या मंडळीला ख्रिस्त केंद्रित ठेवण्यासाठी, या मंडळीला ख्रिस्त केंद्रित या विश्वासामध्ये राखून ठेवण्यासाठी काय मी जी लीडरशिप तयार करत आहे, जे मी नेतृत्व तयार करत आहे, हे नेतृत्व ख्रिस्त केंद्रित आहे का? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक समर्पित सेवक जो आहे तो आपल्या मंडळीसाठी नेतृत्वाची दुसरी साखळी तयार करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौल तिमोथेला त्या ठिकाणी पाठवतो यासाठी की त्याने या मंडळीला स्थिर करावं आणि विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मंडळीचा सेवक किंवा मंडळीचा घटक या नात्याने आमची जबाबदारी ही आहे की आम्ही एकमेकांना स्थिर करावं. येते का लक्षामध्ये? आम्ही एकमेकांना स्थिर करावं. आता पहिले तेसलोनिकचा 3रा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी दिसून येते. संत पौल ज्यावेळेस तिमोथेला या मंडळीमध्ये पाठवतो त्यावेळेस तो स्वतः म्हणतो की तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो मंडळीला स्थिर करेल. आणि एवढंच केवळ नाही तर तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी तो तुम्हाला बोध करेल. आणि म्हणून सेकंड लाईन लीडरशिप जी आहे तिला उद्देश असणं गरजेचं आहे. सेकंड लाईन लीडरशिप जी आहे तिला एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे, विजन आणि मिशन असणं गरजेचं आहे. आम्ही काहीतरी कुठंतरी कसं तरी काहीही तयार करू शकत नाही, कारण मंडळीचं नेतृत्व हे जगाच्या नेतृत्वापेक्षा वेगळं आहे. मंडळीचं नेतृत्व हे असणाऱ्या जगिक दृष्टिकोनापेक्षा त्याच्यामध्ये दैवी दृष्टिकोन असावा, याकडे मंडळीचं नेतृत्वाचा कटाक्ष असावा. मंडळी हे स्वतःचं गौरव करण्यासाठी नाही, मंडळी हे स्वतःचं अस्तित्व प्रगट करण्यासाठी नाही, मंडळीमध्ये केवळ देवाचं गौरव होतं, मंडळीमध्ये केवळ देवाचं अस्तित्व प्रगट होणं गरजेचं आहे. मंडळीमध्ये माझे विचार नाही तर मंडळीमध्ये सर्वसमर्थ परमेश्वराचे विचार असणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जी मंडळी देवानं ख्रिस्ताच्या करवी आम्हाला दिलेली आहे त्या मंडळीचं पावित्र्य राखणं आणि त्या मंडळीला ख्रिस्त केंद्रित नेतृत्व देणं, त्या नेतृत्वामध्ये मंडळीला अबाधित ठेवणं, स्थिर करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही एकमेकांना स्थिर करणं गरजेचं. पहिले तेसलोनिक 3रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 8व्या वचनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो म्हणतो की कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असला तर आता आमच्या जीवात जीव आल्यासारखे होईल. त्याच्यानंतर आम्ही 13व्या वचनामध्ये बघतो त्या ठिकाणी तो म्हणतो यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासह येईल, त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता यांच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. 3 वेळेस 3ऱ्या अध्यायामध्ये संत पौल स्थिरतेविषयी सांगतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी महत्वाची गरज काय आहे? मंडळींनो लक्षात घ्या, विश्वासदारांनो लक्षात घ्या, भावांनो बहिणींनो लक्षात घ्या, आम्ही एकमेकांना स्थिर करणं गरजेचं आहे. जरी फिजिकली आम्ही एकमेकांसंगती भेटत नाही, गुगल मीट आहे, झूम ऍप आहे, याच्याद्वारे एकमेकांची भेट घ्या, फोन करा, एकमेकांची विचारपूस करा, एकमेकांना विश्वासामध्ये स्थिर करत राहा. ही आजची गरज आहे, कारण अनेक जण विश्वासापासून बहकत आहे, अनेक जणांचा विश्वास डळमळीत होत आहे. देव नाही ही संकल्पना आज सैतान त्यांच्या अंतःकरणामध्ये ओतत आहे.
आणि म्हणून तुमचं आणि माझं कर्तव्य काय प्रिय बंधू आणि भगिनींनो, की आम्ही आमच्या बंधूला, आम्ही आमच्या बहिणीला विश्वासामध्ये स्थिर करणं. आणि म्हणून संत पौल त्या ठिकाणी म्हणतो की मी तिमोथेला यासाठी पाठवते की जो स्वार्थाच्या द्वारे तो देवाचा सेवक आहे, तो येऊन तुम्हाला विश्वासात स्थिर करेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज अनेक वेळेस कठीण गोष्ट आहे. या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये अनेक मंडळ्या अस्थिर होऊ लागल्या, अनेक विश्वासधारे अस्थिर होऊ लागले, मंडळीमध्ये अस्थिरता येऊ लागली, कारण वचनाला अमान्य असं जीवन ते जगू लागले. मंडळीमध्ये जगिकपणा आला, मंडळीमध्ये भौतिकवाद आला, मंडळीमध्ये देवावर विसरून राहण्याची मानसिकता, त्या मानसिकतेला तडा जाऊ लागला. देवावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी आम्ही आता वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागलो. देवाच्या सिक्युरिटी ऐवजी आम्ही आता वेगवेगळ्या लोकांकडून सिक्युरिटीची अपेक्षा करत राहिलो. देवाच्या शब्दांच्या ऐवजी आम्हाला लोकांचे शब्द प्रिय वाटू लागले. देवाच्या असणाऱ्या धीरतेपेक्षा आम्हाला लोकांचा आधार त्या ठिकाणी चांगला वाटू लागला. आमच्या अपेक्षा या ख्रिस्त केंद्रित न राहता त्या जगाशी केंद्रित झाल्या. आणि म्हणून संत पौल या तिमोथेला, या तरुण पाळकाला या ठिकाणी पाठवते आणि तो त्या ठिकाणी त्या मंडळीला विश्वासामध्ये स्थिर करण्याची जबाबदारी या तिमोथेला त्या ठिकाणी देत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्तोत्र संहिता त्याचा 57वा अध्याय जर आम्ही काढला आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे देवाचा सेवक स्तोत्र करतात. त्या 57व्या स्तोत्राच्या 7व्या वचनामध्ये तो म्हणत असताना स्पष्टपणे म्हणतो, हे देवा माझे अंतःकरण स्थिर आहे, माझे अंतःकरण स्थिर आहे, मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. जे व्यक्तिमत्व स्थिर आहे ते परमेश्वराची उपकार स्तुती करतं. जे व्यक्तिमत्व स्थिर आहे ते परमेश्वराविषयी गीत गातं. जे व्यक्तिमत्व स्थिर आहे ते परमेश्वराचं नाव एका वेगळ्या त्या असणाऱ्या लेवलला घेऊन जातं. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्थिर असणं गरजेचं आहे. आणि स्थिरता ही केवळ देवाच्या वचनाच्या द्वारे येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, नीट लक्षात घ्या, नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये हा लेखक त्या ठिकाणी म्हणत असताना फार सुंदर त्या ठिकाणी म्हणतो. बघा, नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही. मनुष्य एकदा दुष्टतेमध्ये जर तो गणत राहिला, एकदा दुष्टता त्याच्या जीवनामध्ये अंगवळणी पडू लागली, हा मनुष्य जो आहे तो त्याच्या दुष्टतेच्या द्वारे तो कधी स्थिर होत नाही. तो अस्थिर राहतो. तो कुठे अस्थिर राहतो? तो आपल्या घरामध्ये पण अस्थिर राहतो, तो आपल्या मंडळीमध्ये सुद्धा अस्थिर राहतो आणि तो आपल्या कामावर सुद्धा अस्थिर राहतो, तो आपल्या समाजामध्ये सुद्धा अस्थिर राहतो. त्याला स्थिरता येत नाही. त्याचा विश्वास हा अनेक विश्वासांसारखा होऊ लागतो. देवाविषयीची असणारी संकल्पना, देवाविषयीचं असणारं जे संज्ञान आहे हे त्याच्यामध्ये दिसून येत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेस आम्ही देवाच्या सार्वभौमत्वाचा नकार करतो, ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाचा अनादर करतो, ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाला नाकारतो, आमच्या जीवनामध्ये अस्थिरता आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, नीट आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की दुष्टता जी आहे ती आम्हाला कधीच स्थिर होऊ देत नाही. आणि जो स्थिर आहे तो परमेश्वराची उपकार स्तुती सतत आणि सतत त्या ठिकाणी करत राहतो. स्तोत्रकर्ता स्तोत्र 51 मध्ये दावीद राजा त्याच्या 51व्या स्तोत्राच्या 10व्या वचनामध्ये म्हणत असताना तो अतिशय सुंदर म्हणतो. तो म्हणतो, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. पश्चातापाची प्रार्थना दावीद ह्या ठिकाणी करतो आणि तो म्हणतो की हे देवा माझ्या ठाई तुझा असणारा जो स्थिर असा आत्मा आहे तो पुन्हा घाल. मी अस्थिर झालोय, मी चंचल झालोय, माझे डिसिजन्स वेगळे झाले, माझी निर्णय क्षमता त्या ठिकाणी कोलॅप झाली, माझी विचारसरणी त्या ठिकाणी फ्लक्च्युएटेड झाली, मला आता काय करावं हे सुचत नाही. मी आत्मिक रीतीने
रीतीने अस्थिर झालो, मी जगिक रीतीने अस्थिर झालो, हे देवा जोपर्यंत तुम्हाला स्थिर करू शकत नाही तोपर्यंत माझ्या जीवनात स्थिरता येणार नाही. देवच आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्थिर करतो प्रिय बंधू आणि भगिनी. आणि म्हणून स्थिरता ही देवापासून आहे. स्थिरता ही देवाच्या सेवकांच्या कर्मी आमच्या जीवनामध्ये येऊ शकते. आणि म्हणून संत पौलाने ती मग त्याला एक महत्त्वाची जबाबदारी दिली आणि ती म्हणजे ह्या मंडळीला स्थिर करण्याची जबाबदारी. एवढंच केवळ नाही, यशाचा ग्रंथ याचा 26वा अध्याय जर आम्ही बघितला, या 26व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये हा यशा त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या ठिकाणी तो लिहित असताना अतिशय स्पष्ट रीतीने तो म्हणतो 3ऱ्या वचनामध्ये, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे अशांना तू पूर्ण शांती देतोस, अर्धवट देत नाहीस. आमचं मन स्थिर करणारा देव, आमच्या मनाच्या गोष्टी नीटनेटक्या करणारा आमचा देव. काय आम्ही ह्या कठीण काळामध्ये आम्ही देवाशी किती कनेक्टेड आहोत. काय आम्ही या कठीण काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून ज्या पॅन्डेमिक सिच्युएशन मधून जात आहोत, आम्ही किती लोकांना देवाच्या वचनामध्ये स्थिर केलं, किती लोकांना देव प्रार्थनेच्या द्वारे आम्ही स्थिर केलं, किती लोकांना या वचनाच्या द्वारे आम्ही आत्मिक स्थिरता त्यांना दिली, किती लोकांची भेट घेऊन आम्ही त्यांना स्थिरता दिली, किती लोकांना आम्ही आधार दिला, की आम्ही आमचंच बघत राहिलो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी वारंवार सांगतो, आता स्वतःच्या असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. देवानं जे कार्य तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, जे देवानं जो दृष्टांत तुम्हाला आणि मला दिलेला आहे त्याच्यासाठी झटा, इतरांसाठी झटा. स्वतःसाठी आता खूप केलं. सोडून द्या भौतिकवाद, सोडून द्या जगिकपणा, सोडून द्या स्वकेंद्रितपणा. या देवाच्या वचनामध्ये रममाण व्हा. देवानं जी स्थिरता आम्हाला दिलेली आहे ती स्थिरता इतरांना देण्यासाठी कटिबद्ध राहा. स्तोत्र संहिता 10वा अध्याय 17वे वचन, नीतिसूत्र 19वा अध्याय 21वे वचन, पहिले कोरिन्थ 16वा अध्याय आणि 13वे वचन. या ठिकाणी तिन्ही वचनांमध्ये आम्हाला दिसून येतं की आमचा देवच आहे की जो आमचं मन, आमचं जीवन स्थिर करतो. आणि म्हणून आम्ही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की आमचं मन स्थिर करणारा आमचा देव आहे. तो आम्हाला कधीच सोडत नाही, आम्हाला कधीच टाकत नाही. त्या यहोशूआला तो म्हणतो, खंबीर हो, हिम्मत धर, तू जाशील तिकडे, तुझा देव तुझ बरोबर असेल. हा असा आमचा देव की जो आम्हाला वारंवार त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रोत्साहित करत राहतो, आमचे अश्रू पुसतो, आमच्या कठीण काळामध्ये आमच्या संगती उभा राहतो. आम्ही अस्थिर झालो तरी त्याच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला स्थिर करत राहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये म्हटलेले, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल असते. मंडळीमध्ये स्थिरता आणायची आहे. पवित्र शास्त्राधारित वास्तविकता, पवित्र शास्त्राधारित शिक्षण, पवित्र शास्त्राधारित संदेशाकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी संत पौलाने तिमोथेच्या कर्मी या मंडळीला दिल्या. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये स्थिरता असणं गरजेचं आहे. आम्ही एकमेकांना स्थिर करणं गरजेचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट आज आम्ही बघितली की जो खरा सेवक आहे, जो सच्चा पाळक आहे, तो आपल्या मंडळीसाठी सेकंड लाईन लीडरशिप डेव्हलप करेल. ज्याप्रमाणे एलिया आणि एलिशा होते, ज्याप्रमाणे मोशे आणि यहोशुआ होते, ज्याप्रमाणे संत पौल आणि तिमोथेय होते, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त आणि 12 प्रेषित होते, त्याप्रमाणे आम्हालाही आमच्या मंडळीमध्ये सेकंड लाईन लीडरशिप डेव्हलप करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आम्ही ज्या मंडळीमध्ये आहोत त्या मंडळीमध्ये आमचं आद्य कर्तव्य हे आहे, एक सेवक या नात्याने, एक मंडळीचा सभासद या नात्याने आम्ही एकमेकांना स्थिर करावं, आत्मिक रीतीने स्थिर करावं. देवानं आम्हाला या मंडळीमध्ये एकमेकांचं खच्चीकरण करण्यासाठी ठेवलेलं नाही, एकमेकांवर सूड उगवण्यासाठी ठेवलेलं नाही, एकमेकांवर आसक्त राहून त्या ठिकाणी काहीतरी करण्यासाठी देवानं आम्हाला मंडळीमध्ये प्रस्थापित केलेलं नाही.
कधीतरी सांगेल मंडळीचं कार्य काय. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, मंडळीचं एकच काम आहे आणि ते म्हणजे आम्ही एकमेकांना देवाच्या वचनामध्ये स्थिर करत राहणं. स्थिरतेची सेवा ही अतिशय सुंदर सेवा आहे. प्रिय बंधू आणि भगिनी, आमच्या आजूबाजूला आमच्या मंडळीमध्ये अनेक जण असे आहेत की जे अस्थिर आहेत. अनेक लोक ही छिन्न विच्छिन्न झालेली आहे. घर अस्थिर आहे, कुटुंब अस्थिर आहे. आणि अशा कठीण काळामध्ये आम्हाला देवा त्याच्या वचनाच्या द्वारे आज रिमाइंड करते आणि ते म्हणजे काय, आम्ही स्थिरतेची सेवा करणार आहोत का. आम्ही कोणाच्या तरी पायच खेचत राहणार, आम्ही कोणाला तरी काहीतरी बोलतच राहणार, आम्ही कोणाला काहीतरी म्हणतच राहणार, आम्ही शेवटपर्यंत एकमेकांचे उणे दोनेच काढत राहणार. आम्ही काय करत राहणार. काय, मी माझ्या मंडळीमध्ये स्थिरता आणण्यासाठी झटणार. काय मी झटणार, मला झटणं गरजेचं आहे. कारण ही मंडळी ख्रिस्ताची वधू आहे आणि या मंडळीला स्थिर करणं ही माझी जबाबदारी. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू. या आपण डोळे झापाणी करू. प्रभुदेव बाबा, आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो जिवंत देव बापा. कारण पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या संगती बोललास. प्रभू, दोन महत्त्वाच्या गोष्टी आज आम्ही बघितल्या. आणि प्रभूची सेकंड हँड लिडरशिप ही मंडळीसाठी किती महत्त्वाची. एकमेकांना स्थिर करण्याची जी मोठी जबाबदारी तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला देत आहेस प्रभू, ही किती महत्त्वाची जबाबदारी. याकडे प्रभूजी आम्ही कानाडोळा करू नये, डोळे झाक करू नये, तर प्रभूजी उघड्या डोळ्यानं प्रभूजी आम्ही त्याकडे पाहावं. प्रॅक्टिकली प्रभूजी आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. यासाठी लागणारे सर्व प्रकारची कृपा तुझे प्रभूजी. मंडळीचं आद्य कर्तव्य आहे की आम्ही एकमेकांचा समाचार घेणं, बंधुप्रेम टिकून राहणं, एकमेकांना विश्वासामध्ये स्थिर करत राहणं, विश्वासामध्ये अधिक दृढ करण्याची शिकवण प्रभूजी या मंडळीला देत राहणं. आणि म्हणून जिवंत देवपा, या वचनाच्या द्वारे जे आज तू आम्हाला शिकवलंस आम्ही त्याबद्दल सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देतो. प्रार्थना करतो जिवंत देवपा, या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी तुझी कृपा तू दे. देवपा, ज्यांनी ज्यांनी आपल्या घराच्या उपासनेमध्ये दान घेतलेलं आहे ते तू दान आशीर्वादित तू कर. आणि हो दे त्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे. जिवंत देवपा, प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करतो. जरी आम्ही एकमेकांना भेटू शकत नाही तरी पण प्रभू या भक्तीच्या द्वारे, या प्रार्थनेच्या द्वारे आम्ही प्रत्येकाची आठवण करतो. प्रत्येकाचं सहाय्य कर. जे कठीण काळामधून जात आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्या असणारे प्रभूजी, ज्यांचा सोर्स ऑफ इन्कम प्रभूजी कमी झालेला आहे, नाहीच्या बरोबर आहे, त्या प्रत्येकाची काळजी घे प्रभूजी. अनेक लेकरांकडं प्रभूजी ऑनलाईन क्लासेससाठी मोबाईल नाही आहेत, गरीब परिस्थितीमुळे मोबाईल घेता येत नाही प्रभूजी. अशांना प्रभूजी प्रोव्हाइड करणारा, पुरवठा करणारा तो त्यांचा जीवन देवा प्रभूजी. कठीण गोष्टी आहेत प्रभूजी, कठीण गोष्टींमधनं अनेक विश्वासणारे जात आहेत प्रभूजी. त्यांच्या संगती उभा राहणारा तो त्यांचा जीवन देवा करू. पुन्हा एक वार प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे त्या प्रत्येकाच्या जीवनातली उपकार स्तुती आशीर्वादाची तू कर. आणि प्रभूजी प्रत्येकाला तो आशीर्वाद तू कर. जे जे प्रभूजी मंडळीमधले, मंडळीच्या बाहेरचे प्रभूजी हे हा संदेश ऐकतील प्रभूजी, अंतःकरणामध्ये कार्य करणारा देवा करू. आणि तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून घे. मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला दे. धन्यवाद आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या उन्हास रोज सोडलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप, पुत्र, आत्मा जाण, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर
हेतून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.